बालाजी बिल्डर अँड डेव्हलपर्स नावाची जी कंपनी, या कंपनीचे ओनर अभिजित प्रफुल्ला सावजी या कंत्राटदाराची पूर्ण डिटेल माहिती घेतली असता जितू सावजी या नावानं ओळखण्यात येणाऱ्या या अभिजित प्रफुल्ल सावजी या व्यक्तीच्या या कामामध्ये जेवढं गौड बंगाल आहे आणि हा करत असलेले जे काही कामं येतं हे किती निकृष्ट दर्जाचे आणि किती बनावट प्रकारचे येतं हे प्रत्यक्ष त्यांच्या कामावर ज्यावेळेस जाऊन पाहिलं. आजही मी घाटबोरी आणि वरुड याच्यामध्ये यांच्या माध्यमातून जो वरुड आणि इशवीपर्यंतचा जो टप्पा आहे या कामावरच मी या ठिकाणी उभा आहे. हा अभिजित प्रफुल्ल सावजी आपल्या मेकर तालुक्यातील जेवढी काही मोठमोठाले कामं आहेत या कामाचे टेंडर भरून आणि संबंधित जे लोकप्रतिनिधी आहेत अशांना त्यांचा 10% 20% जो काही कमिशनचा रेट आहे त्या रेटप्रमाणे पैसे देऊन सर्व परिसरातले हे सगळे कामं स्वतःवर घेऊन बसलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी अमरापूर ते इशवी या रस्त्याच्या या सगळ्या याच्यामध्ये विस्तृत त्या ठिकाणी बोललो आहे. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये मी जितू सावजी करत असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेबद्दल त्या ठिकाणी बोललो नाही. त्याला कारण असं आहे की हा मेकर तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचा हा जो विषय आहे हा वेगळाच एक विषय आहे आणि याच्यावर स्वतंत्र असा एक व्हिडिओ बनवणं आवश्यक होतं. म्हणून मी आज जलजीवन मिशन या मुद्द्यावर या टॉपिकवर त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. जितू सावजी यांच्या बालाजी बिल्डर अँड डेव्हलपर्स या कंपनीमार्फत लोणीगोडी, त्याचबरोबर अंजनी आणि घुटी पारडी आणि वरुड या 4 गावाचं काम हे जितू सावजीच्या या कंपनीमार्फत चालू आहे. त्यातलं लोणीगोडी आणि अंजनीचं काम स्वतः जितू सावजी त्या ठिकाणी करत आहेत आणि कोणी किशोर गव्हाड म्हणून जे घुटी पार्टीचे सरपंच आहेत तर त्यांच्याकडे त्यांच्या गावाचं आणि वरुडचं काम हे तोडून दिलं गेलं आहे. वास्तविक पाहता जलजीवन मिशनचा जो काही कार्यकाल होता पूर्ण करण्याचा तो 2023चा होता आणि 2023 पूर्वी हे कामं पूर्ण करून त्या ठिकाणी या संबंधित गावांना स्वच्छ आणि घरपोच पाणी मिळावं अशा उदात्त हेतूने, अशा प्रामाणिक हेतूने या जलजीवन मिशनचे इस्टिमेट त्या ठिकाणी करण्यात आले. माझं गाव लोणीगोडी, या लोणीगोडीच्या जलजीवन मिशनचं इस्टिमेट हे 4,56,25,000 एवढं आहे. या 4,56,00,000पैकी संपूर्ण पैसे त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत आणि अद्यापपर्यंत लोणीगोडीला या जलजीवन मिशन अंतर्गत कुठल्याही प्रकारे पाणी पुरवठा किंवा त्या टाकीमध्ये पाणीच त्या ठिकाणी आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. मी लोणीगोडीच्या जलजीवन मिशनचे बुडापासून ज्यावेळेस काम पूर्णत्वास होण्यासाठी म्हणून काही निवेदन दिले, संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो, उपोषणाचा इशारा केला. एक इशारा तर माझा असा होता की मी ही लोणीगोडीची टाकी डायनामाइटने त्या ठिकाणी उडवून देईल. डायनामाइट तर सोडा, या संबंधित लोकांनी माझ्या त्या इशाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी विचार न करता कुठल्याही प्रकारची कारवाई या जितू सावजीच्या कामावर त्यांनी केली नाही. साधे लोक चौकशीला सुद्धा त्या ठिकाणी आले नाहीत. त्याच्यानंतर 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय दिनाच्या दिवशी मी उपोषण करेल अशा पद्धतीचा इशारा दिला, तरी सुद्धा या मस्तवाल अधिकाऱ्यांनी या जितू सावजीशी त्यांचे असलेले आर्थिक लागेबांधे पाहता कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही. त्याचबरोबर वरुड गावातील पाणी पुरवठा हा वरुड या गावाच्या 5वीला पुजलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला आमचे बंधू धनंजय पाटील सभापती होते, जवळपास त्या गोष्टीला आता 20 ते 25 वर्ष झाले, तेव्हापासनं या वरुड गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आजही कायम आहे. तेव्हापासून या वरुड गावातील नागरिकांची, महिलांची पाण्यासाठी त्या ठिकाणी ओरड आहे आणि पाण्यासाठी या गावाला अजूनही कोट्यवधी रुपये खर्च होऊन सुद्धा वंचित ठेवण्यात गेलेलं आहे. आजही ती वंचित आहेत. कागदोपत्री वरुडची जी पाणीपुरवठा योजना आहे ती पूर्ण झाल्याचा अहवाल त्या ठिकाणी ग्रामपंचायतने दिला, परंतु प्रत्यक्षात एक थेंबही पाणी वरुड या गावाला मिळालेलं नाही. तीच परिस्थिती अंजनी या गावची आहे आणि तीच परिस्थिती घुटी पारडी या गावाची आहे. मी प्राथमिक स्वरूपात या 4 गावाची तक्रार त्या ठिकाणी आमसभेमध्ये सन्माननीय नामदार केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या समोर मांडली. त्या ठिकाणी आपल्या मेकर तालुक्याचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळेला मला आश्वासन दिलं गेलं होतं की या 4ही गावाचं जे काही काम बाकी आहे, निधी अभावी काम बाकी आहे, अशा पद्धतीचं उत्तर त्यावेळेस आमसभेमध्ये, पंचायत समिती मेकरच्या आमसभेमध्ये दिलं गेलं होतं. पण ती आमसभा उलटून आता जवळपास 7 ते 8 महिने झाले, तरीही या कामामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. आणि या सगळ्या कामाच्या मुळामध्ये हे बालाजी
बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पर्यायानं अभिजित प्रफुल्ल सावजी हेच आहेत. मला या माणसाचं कळत नाही की याच्या कामावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तक्रार इतर लोक का करत नाहीत. म्हणजे या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायचं काम शेवटी मलाच का करावं लागतंय. बरेचसे लोक आता जिल्हा परिषद पंचायत समिती लढण्यासाठी इच्छुक आहेत. असे जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना आता अंजनी, अंधरूड, लोणीगवडी, त्याचबरोबर इकडे घाटबोरी या सगळ्या सर्कलमधल्या लोकांची मतं घ्यायचे. मात्र या गावातल्या पाणी पुरवठ्यासारखा ज्वलंत प्रश्न हे लोक कधी मांडताना त्या ठिकाणी दिसत नाहीत. अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये याच्या पूर्वी निवडून आलेले प्राध्यापक, सो कॉल्ड प्राध्यापक आशिष रहाटे त्या ठिकाणी परत एकदा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना या सर्कलमधल्या महत्वाच्या अंजनी गावामध्ये त्या ठिकाणी पाणी पुरवठा होण्यासाठी किंवा हे जलजीवनचं जे पाणी आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आशिष रहाटे यांनी कुठल्या प्रकारचा प्रयत्न का नाही केला, किंवा आताही त्यांना या लोकांची मतं घ्यायची आहेत तर मग अंजनीमध्ये पाणी पुरवठा बंद का आहे, किंवा या सर्कलमध्ये आता महत्वाचं गाव लोणीगवडी आहे. माझं स्वतःचं गाव आहे म्हणून तर मी तो विषय मांडतोच आहे. परंतु ज्यांना आमच्या लोणीगवडीतले मतं घ्यायचे, मग ते संभाव्य उमेदवार श्यामभाऊ इंगळे असो, किंवा मग आशिष रहाटे असो, किंवा मग आमच्या गावचेच पांडुरंग पाटील असो, या लोकांनी जलजीवनवर दुर्लक्ष का केलं आहे. आणि त्याच्याही पुढे फार मोठा गाजावाजा करून उबाटा गटाचे जे आमदार आहेत सिद्धार्थ खरात साहेब यांनी सुद्धा या जलजीवन मिशनचा विषय सुरुवातीला काढला होता, पण नंतर जलजीवन मिशनचा विषय हा गडप का झाला. आता सिद्धार्थ खरात साहेब या जलजीवन मिशन बद्दल बोलत का नाहीत. सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे. आमची अपेक्षा आहे की विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी विधानसभेमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करायला पाहिजेत. ते करत नाहीत. त्याला कारण काय. मग आता हा जो गब्बर झालेला जो जितू सावजी आहे, मग या सावजीचं आणि तिकडे सिद्धार्थ खरात साहेबांचं काही साठलोट झालं का त्यांची काही आर्थिक देवाणघेवाण झाली, पक्षासाठी त्यांचं एक भलं मोठं कार्यालय त्या ठिकाणी उभारलं, मग या कार्यालयासाठी काही जितू सावजीने मदत केली का. सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडलेला आहे की एवढा मोठा पाण्याचा ज्वलंत प्रश्न की ज्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये, लोणीगवडी सारख्या ठिकाणी 5.25 कोटी, अंजनीमध्ये त्या ठिकाणी जवळपास 3.5 कोटी, वरुड सारख्या छोट्या गावामध्ये 1,62,00,00,000 आणि काहीतरी रुपयाचं इस्टिमेट त्या ठिकाणी असताना सुद्धा थेंबर पाणी का मिळत नाही. हा सवाल हा मला पडलेला आहे आणि माझ्यासारख्या असंख्य अशा या सर्कलमधल्या मतदारांना आणि सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना त्या ठिकाणी पडलेला आहे. मला हे उभे राहणारे जे काही सो कॉल्ड हिरो आहेत, जे नेते आहेत, ज्यांना उभं राहायचंय, मतं मागायचे आहेत, तर अशा लोकांनी या जलजीवन मिशनवर त्या ठिकाणी लक्ष द्यायला नको का. मला असं वाटतं द्यायला पाहिजे. एका महिन्यानंतर या सर्व ग्रामपंचायतीचा जो काही कार्यकाल आहे तो संपतोय. फेब्रुवारीमध्ये वरुड, लोणीगवडी, अंधरूड त्याच्यामध्ये नाही बहुतेक, अंजनी या सगळ्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल त्या ठिकाणी संपणार आहे आणि या ठेकेदारांनी अजून हे कामं अर्धवट ठेवले. मग आता येणारी ग्रामपंचायत ही आता या अर्धवट ज्या काही पाणी पुरवठा योजना ह्या हस्तांतरित करून घेते का, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे. जनतेला त्या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर हवेत. परंतु अधिकाऱ्याचा जो काही या लोकांसोबत जो मिली बघत आहे त्याच्यासोबत जे काही लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे मी सांगायला त्या ठिकाणी काही मागे पुढे पाहणार नाही, परंतु केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचं नाव वापरून हा जितू सावजी त्या ठिकाणी सगळे कामं, सगळे टेंडर त्या ठिकाणी मंजूर करून आणतो. आणि मागच्या वेळेचे जे आपले माजी आमदार आहेत डॉक्टर संजय रायमुलकर साहेब, तर यांच्या सोबत राहून हे सगळे कामं जितू सावजी यांनी मिळवले आहेत आणि या सगळ्या कामाच्या बदल्यामध्ये या लोकप्रतिनिधींना आपापला हिस्सा त्या ठिकाणी मिळाला आहे. त्याच्यासोबत राहून शासनानं एवढा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प जलजीवन, ज्याच्यामध्ये स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि घरपोच पाणी मिळावं यासाठी एवढ्या मोठ्या निधीची त्या ठिकाणी तरतूद केली. मग आता ही तरतूद जी आहे ही खऱ्या अर्थानं या ठेकेदारांना पैसे कमवण्यासाठीच केलेली आहे का जनतेला, महिलांना त्या ठिकाणी पाणी मिळवण्यासाठी केलेली आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की हे सगळे ठेके जे आहेत हे सत्ताधारी शिंदे गटाच्या, शिवसेना शिंदे गटाच्या सगळ्या जवळच्या बगलबच्च्यांना त्या ठिकाणी दिले गेले. तर मग यांना काय फक्त या ठेक्यातनं कोटी रुपये कमवण्यासाठीच फक्त हे ठेके दिले का, लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळावा हा उद्देशच याचा नव्हता का, अशी शंका त्या ठिकाणी आम्हाला सगळ्याला येऊन राहिली आहे. आज या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं जितू सावजीने करू घातलेल्या सगळ्या कामाच्या तक्रारी मी त्या ठिकाणी करतोय. त्याला कारण असं आहे की जितू सावजीचं एकही काम त्या ठिकाणी समाधानकारक नाहीये. कारण मी आता अमरापूर आणि बेलगावचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये वरुड ते 20वीचा टप्पा याच्याबद्दल मी त्या ठिकाणी वापर केला आणि कालही मी सांगितलं की मी स्वतः म्हणतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांनी किंवा वरच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी कराव्या असं माझं म्हणणं नाही. तुम्ही प्रत्यक्ष या कामावर येऊन बघा. आता सध्या मी जितू सावजीच्या या कामावर आहे, गाडबोरीच्या या टेकड्याच्या वर इथं मी थांबलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर या रोडवर सध्या जे काही काळी माती आणून टाकलेली आहे, म्हणजे त्या काळ्या मातीमध्ये त्या ठिकाणी असं गवत उगलेलं आहे की जवळपास 4 ते 5 महिन्यापूर्वीपासून त्या मातीला त्या ठिकाणी हात लावला नाही हे त्या ठिकाणी सिद्ध होते.
त्यातनं झाडं निघलेत. मी आता थोड्या वेळानं तुम्हाला त्याचा व्हिडिओ काढून दाखवतो. म्हणजे 5-5, 6-6 महिने जर या रोडवरची माती जर हलवल्या जात नाही किंवा केल्या जात नाही, याच्यावरनं तुम्हाला कळेल की नेमकं कोणत्या गतीनं आणि कोणत्या पद्धतीनं हे काम चालू आहे. याच्याही पुढे जाऊन जितू सावजी यांनी स्वतःची ही क्वालिटी जी तपासण्याची एक जी यंत्रणा असते ती स्वतःच त्या ठिकाणी तयार केली आहे. म्हणजे त्याचीच कंपनी तोच क्वालिटी इथं टेस्ट करतो आणि तोच त्याचे रिपोर्ट देतो, अशी पण माहिती मला त्या ठिकाणी मिळाली आहे. असो, राजकारणाच्या जागी आहे. गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या घरातनं, आपल्या टॅक्समधनं, जे लोक टॅक्स भरतात त्यांच्या टॅक्समधनं या सगळ्या डेव्हलपमेंटच्या योजना आणत असते. म्हणजे सरकार खर्च करत असलेला पैसा हा सरकारचा नसून तो आपला आहे. आणि या आपल्या पैशाच्या माध्यमातून, पैशाच्या भरोश्यावर हे सगळे विकासात्मक कामं त्या ठिकाणी केली जातात. आणि या कामाचा उपयोग तुम्हाला आम्हाला न होता फक्त आणि फक्त नेते लोक, ज्यांना कमिशन मिळते 10%, 20%, 30-30% आणि त्याच्यानंतर हे ठेकेदार हे कामं करतात, अर्धवट करतात, पैसे पूर्ण काढून घेतात आणि त्याच्यानंतर या गोष्टीचा जो लाभ नागरिकांना त्यांना व्हायला पाहिजे तो लाभ हा मिळू देत नाहीत किंवा हे मिळून देत नाहीत. त्या लाभापासून सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी वंचित ठेवतात. या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मी जलजीवन मिशनचे जवळपास 4 प्राथमिक स्वरूपात ज्या तक्रारी मी केल्या आहेत ते कामं पूर्ण करण्यासाठी म्हणून संबंधित जे काही पाणी पुरवठा मंत्री आहेत आणि त्याच्याही वर आणखी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहे. आणि या कामाला पूर्ण करण्यासाठी, या कामाला गती देण्यासाठी माझ्या परीने जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये या 4 गावापैकी त्याच्यामध्ये 5वं गाव एक डोंगगाव सुद्धा आहे. डोंगगाव, लोणीगवळी, वरुड, त्याच्यानंतर अंजनी आणि घुटीपार्डी. घुटीपार्डी हे गाव मी यासाठी घेतलं की घुटीपार्डीचे किशोर गवार यांनी स्वतःच्या गावचं काम घेतलं आणि वरुडचं घेतलं. त्यांच्या स्वतःच्या गावचंच काम ते पूर्ण नाही करू शकले. वरुडचं काम त्यांना देण्याचा प्रश्न काय तो, म्हणजे काय विषय काय तो की तुमच्या गावात अजूनपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या गावाला पाणी दिलं नाही आणि तुम्ही वरुड सारख्या गावाला, ज्या वरुडचा 25 वर्षापासून पाण्याचा प्रश्न मिटला नाही, ते काम घेऊन बसले. म्हणून मी तुम्हाला सांगतो की या 4 गावाच्या व्यतिरिक्त बरं का आणखी गावाच्या काही त्या ठिकाणी तक्रारी आहेत. परंतु सगळ्या तालुक्याचा ठेका घेण्यापेक्षा आणि सगळ्या तालुक्याचं भारूड बांधण्यापेक्षा मी या प्राथमिक स्वरूपात 4 गावाच्या या नळ योजना, जल जीवनच्या ज्या काही पाणी पुरवठा योजना ह्या पूर्ण होण्यासाठी म्हणून आतापर्यंत प्रयत्न करत आलोय. याच्या पुढेही राहणार आहे. जर या अधिवेशनाच्या काळामध्ये या गोष्टीवर कुठल्या प्रकारचा तोडगा जर निघाला नाही तर मी एकतर बुलढाणा जिल्हाधिकारी म्हणजे आपले कलेक्टर साहेब डॉक्टर किरण पाटील यांच्या कार्यालयासमोर किंवा कार्यालयात किंवा मेकरच्या SDO साहेबाच्या कार्यालयासमोर किंवा कार्यालयात मी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार. आणि जोपर्यंत अमळापूर बेलगाव हा जो रोड आहे या रोडचा निर्णय लागत नाही, त्याचबरोबर जलजीवन मिशनचे हे 4 गावचे जे काम आहेत घुटीपार्डी, अंजनी, त्याच्यानंतर आपलं वरुड आणि माझं लोणीगवळी, याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी आमरण उपोषणावरनं उठणार नाही, असा इशारा संबंधित जे काही मंत्री महोदय आहेत त्यांना मी देणार आहे आणि तशा पद्धतीची कारवाई करणार आहे. माझी पुनश्च एकदा विनंती आहे की शासनानं कोट्यवधी रुपयाचा जो काही या ठिकाणी निधी पाठवला आणि या निधीचा अपव्यय चालू आहे, याच्यात म्हणजे भ्रष्टाचार चालू आहे, हे लोक स्वतःचे घर त्या ठिकाणी भरतायत. या गोष्टीवर जनतेने सुद्धा थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. मग आपण निवडणूक संपल्यानंतर कोणत्या राजकीय नेत्यांनी कामं केलं नाहीत, कोणता अधिकारी लक्ष देत नाही, अशा पद्धतीने काही ओरडतो तर या ओरडीमध्ये कुठं ना कुठं आपणही तेवढे दोषी आहे की ज्यावेळेस हे काम चालू आहे. आता सध्या या रोडवर आहे मी, हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम जितू सावजी करत आहे, परंतु कुठलाही व्यक्ती असा ढुकून सुद्धा पाहत नाही की इकडे बाजूला नेमकं काय चालू आहे. आपलंही त्यामध्ये चुकते की या सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून आपणच प्रवृत्त करतो, ज्या अर्थी आपण त्याच्यावर बोट ठेवत नाही. याचा अर्थ या सगळ्या कामाला आपली सुद्धा त्या ठिकाणी मूक संमती आहे असं गृहीत धरून हे लोक बिनधास्तपणे या कामामध्ये भ्रष्टाचार करतात. या कामामधला जो कोट्यवधीचा निधी आहे तो खाऊन गडप करतात, त्यामुळे आपणही दोषी आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची काही बोगस कामं आपल्याला दिसतील तर मी करावं किंवा सिद्धार्थ खरात साहेबांनीच करावं असा विषय नाही. कायद्यानं कोणालाही त्या ठिकाणी तक्रार करण्याचा, त्याच्यावर बोट ठेवण्याचा अधिकार दिला. मग आपण आता लहान लेकरू आपल्या घरात जे आहे, म्हणजे त्या लहान लेकरांना जे 5 रुपयाचं त्या ठिकाणी जर नुकसान केलं तर आपण त्याच्या कानपडात मुस्करात देतो. म्हणजे 5 रुपयासाठी आपण आपल्या पोटच्या लेकराला त्या ठिकाणी सजा देतो. किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीनं जर समजा आपल्या पैशाचा अपव्यय केला किंवा आपल्या घरातले काही जे आपले सदस्य आहेत त्यांच्याकडनं काही चूक झाली तर आपण दिवसभर त्यांना त्या ठिकाणी कोसत बसतो. मग आता हे जे ठेकेदार लोक आहेत, हे जे लोकप्रतिनिधी जे आपल्या मतावर हे एवढे मोठमोठे पदं घेतात, एखाद्या राजा महाराजासारख्या राजाशी थाटामध्ये हे लोक राहतात, मग या लोकांना आपण या गोष्टीचा जाब विचारायला पाहिजेत की नाही पाहिजे, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. पुनश्च एकदा माझ्या परीनं या 4 गावाच्या जलजीवनच्या ज्या योजना आहेत ह्या पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे, उपोषणाला बसणार आहे. या उपोषणाला मी ज्यावेळेस बसेल त्यावेळेस या परिसरातल्या आणि विशेष करून या 4 गावातल्या सर्व नागरिकांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा, मला त्या ठिकाणी माझा उत्साह वाढण्यासाठी या गोष्टी करण्यासाठी म्हणून मला त्या ठिकाणी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.